पुरुषोत्तम मास हा कार्यक्रम सादर करण्याचं इथल्या संघाने मला मान्य दिलं, त्यामुळे मी हा कार्यक्रम करू शकतो. आणि त्या संघाला, इथल्या संघाच्या अध्यक्षांना मांडण्याचं काम आमचे मित्र महाजन यांनी केलं, त्याच्यामुळे त्याचे मी आभार मानते. आणि कार्यक्रम चालू करते. मैत्री मनोरंजन संघ सादर करीत आहे एक आगळा वेगळा कार्यक्रम, म्हणजेच पुरुषोत्तम मास. सामाजिक भान, मनोरंजन आणि थोडं अध्यात्म ह्या तिन्हीच्या पायावरती तयार केलेला हा एक आगळा वेगळा कार्यक्रम. संकलन अश्विनी कोटस्थाने, अलका कोसळ आणि मधुरा गाडगे. दिग्दर्शन व लेखन अश्विनी कोटस्थाने आणि सहभागी कलाकार आहेत मी अश्विनी कोटस्थाने, अलका कोसळ, मधुरा गाडगे, कल्पना देशपांडे आणि अनिता कुलकर्णी. शाकाहारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविज्ञानगम्यं वन्दे विष्णु भवहरं सर्वलोकैकनाथं. नमः समस्तभूतानां आदिभूताय भूभृते अनेकरूपरूपाय विष्णवे प्रभविष्णवे. चालू करा. अगं हे काय चाललंय इथे? अगं तो आलाय ना सध्या, चालू आहे. कोण? अधिक मास. त्रैवार्षिक अधिकाचा महिना आला, कलिमल हरिभवतरण्याला. पुरुषोत्तम मास जगिया उद्धरण्याला, निर्मियला हरिभजनाला. तर अशा या जास्तीच्या महिन्याला अनेक नावं आहेत बरं का. जसे की पुरुषोत्तम मास, अधिक मास, मास, धोंड्या कमाल, जवपीक मास, चांद्रमास, दौन मास, संसर्प मास. अजमास. पण इंग्रजी महिन्यात तर जास्तीचा महिना नसतो, मग मराठी महिन्यात हा जास्तीचा महिना येतो कसा आणि कुठून? सांगते. सौर वर्षाचे 365 दिवस व चांद्र वर्षाचे 354 दिवस यांची तुलना केली तर त्यात 11 दिवसांचा फरक येतो. तो संतुलित करण्यासाठी वर्षातील 11 दिवस असे 3 वर्षातील 33 दिवस होतात. ते एकत्र केले तर 1 महिना होतो आणि हाच वेगळा महिना म्हणजे अधिक मास. पण म्हणजे या महिन्यात करतात तरी काय काय ग? या मासी वायन देती भूदेवाला, चिरकाल सौख्य करण्याला. सौभाग्य स्थिर व्हाया, धनधान्य पुत्र लाभाया. पूर्वाजित दोष हराया, संसार सुख मिळवाया. योजिती प्रार्थिती प्रभा, कलिमल हरि